मित्रांनो, मी यापूर्वी बौद्धिक भ्रष्टाचार, बुद्धी भ्रष्टाचारी म्हणून असा उल्लेख करत होतो. अनेक व्हिडिओमध्ये माझा तो उल्लेख आहे. आता नवीन एक उल्लेख तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. त्या समाजातील एका घटकाचा. तो म्हणजे नक्सल, बौद्धिक नक्सल. आणि हा उल्लेख कोणी केलाय? तर नरेंद्र मोदीजींनी त्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून 15 ऑगस्टच्या दिवशी. आता ते नुकतंच आतंकी तुम्हाला दिसला, आतंकवादी कॉकरोच जनता पार्टी. त्यांनी आता नियंत्रण कशावरती केलं? तर युवांवरती, विद्यार्थ्यांवरती 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी आपले मुद्दे मांडले. तुम्हाला जागं केलंय, तुम्हाला आगं केलंय. आता निर्णय तुमच्या हातात आहे. ज्यांना आपल्याला झेंजी घडवायचं आहे किंवा झेन अल्फा घडवायचं आहे त्यांनी ते अवश्य घडवावं. पण ज्यांना आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला युवा, युवक, युवती आणि कुमार आणि कुमारिका बनवायचं आहे, बाल आणि बालिका बनवायचं आहे, काय बनवायचं आहे हे आता तुम्ही ठरवा. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किर्लोस्कर. मित्रांनो, मी यापूर्वी बौद्धिक भ्रष्टाचार, बुद्धी भ्रष्टाचारी म्हणून असा उल्लेख करत होतो. अनेक व्हिडिओमध्ये माझा तो उल्लेख आहे. आता नवीन एक उल्लेख तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. त्या समाजातील एका घटकाचा. तो म्हणजे नक्सल, बौद्धिक नक्सल. आणि हा उल्लेख कोणी केलाय? तर नरेंद्र मोदीजींनी त्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून 15 ऑगस्टच्या दिवशी. बौद्धिक नक्सल. मित्रांनो, बौद्धिक भ्रष्टाचार आणि बौद्धिक नक्सल याच्यामध्ये काही फरक नाही आहे. फक्त जे काय मी त्याला नामकरण दिलेलं आहे, जो उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखामध्ये शब्दाचा फरक आहे, फक्त त्या अक्षरांचा फरक आहे. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर आपण समजून घेऊ हा बौद्धिक भ्रष्टाचार कसा आहे. मित्रांनो, आर्थिक भ्रष्टाचार असो ना, म्हणजे धनसंपत्तीचा भ्रष्टाचार आणि जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार किंवा अन्य कुठला भ्रष्टाचार, अन्य क्षेत्रातील भ्रष्टाचार, हा काही अंशी, काही समाजापुरता, काही शहरापुरता हा मर्यादित राहतो. काही समाजालाच तो काय करतो? दूषित करतो. काही समाजाचाच तो नुकसान करतो. हा जो भ्रष्टाचार आहे तो आर्थिक किंवा जमीन जुमल्याचा किंवा अन्य कुठला आहे. पण बौद्धिक भ्रष्टाचार आहे ना, हा सीमा उल्लंघन करतो. आणि त्या सीमा कुठल्या आहेत? समाजाची सीमा उल्लंघन करतो, राज्याची सीमा उल्लंघन करतो, त्या राष्ट्राची सीमा उल्लंघन करतो आणि तो जगव्यापी होतो. हा बौद्धिक भ्रष्टाचार. आणि ह्या बौद्धिक भ्रष्टाचारामुळे समाजाची माती होते. आणि ती फक्त एका समाजाची माती होत नाही.